फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विघ्ना म्हात्रे. म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, नवरात्री चालू होतेच आणि मी आमच्या पहिली गावाची गावदेवी आणि कुलदेवताचं आमच्या दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. सर्वच जण गावाची गावदेवी बसवतात, तिचं दर्शन घेतात. तसंच 9 दिवस उपवास असतो. दांडिया गरबा ठिकठिकाणी असतात, मोठे मोठे संमेलनं असतात. सो मी सुद्धा गावाची आमच्या गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. सो बघा तुम्ही. आणि बघा, याच टायमाला घटसुद्धा बसवले जातात. दसऱ्याच्या 1 दिवस आधी घट उठवले जातात. सो बघा, 9 दिवस उपवास केले जातात. सो बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू. फ्रेंड्स, तर बघा, नवरात्री चालू झालेलेच आहे आणि मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे गांधीनगरच्या. सो बघा, देवी कशी खूप भव्य अशी मूर्ती आहे आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला, आता माझासुद्धा आज उपवास आहे आणि आज येलो कलर आहे, तर मी येलो कलर घातला. सो बघा, खूप थकलेली आहे आणि जॉबवरून आलेली आहे. सो चला, देवीचं दर्शन. आज आपण ब्लॉगची सुरुवात करणार आहोत आपल्या गावदेवीच्या दर्शनाने. आणि नवरात्री सुरू झालेलं आहे आणि मी प्रथम गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी, आमच्या कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी आलेलं आहे आणि येलो कलर आलेला आहे. देवीचं पण घातलेलं बघा, ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि चला गावाची चला आजपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. ठिकठिकाणी घट बसत आहे, गरबे दांडिया होत आहे आणि आम्ही चला पहिल्या दिवशी आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊ. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. स्थापना केलेली आहे 9 दिवसासाठी आमच्या मंदिरात. सो चला, आपल्या गावदेवी मातेचं आपण दर्शन घेऊ. नवरात्रीचा हा उत्सव आहे आणि यामध्ये उपवास मी सुद्धा 9 दिवस तर नाही आहे, पहिल्या दिवशी केलेला आहे. सो चला, गावदेवी मातेचं दर्शन घ्या आणि माझ्यासमोर बघा, मस्त अशी मूर्ती आहे आणि घट बसवलेली आहे. घट बसवलेली आहे आणि देवीची मूर्ती बघा, आमच्या गावदेवीची छान अशी मूर्ती आहे. आणि बघा, आता गावदेवीचं दर्शन झालेलंच आहे आणि मी आले आमच्या कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी. बघा, आमचं कुलदेव बघा मस्त. आणि माझ्यासोबत बोला, येलकोट येलकोट जय मल्हार. आणि आमच्या कुलदेवताचं दर्शन घ्या.
आमच्या इथे हरिपाठसुद्धा ठेवलेला आहे आणि सर्वजण बघा मस्त हरिपाठ बोलत आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. दृष्टांताची माता संगती पाय हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी साधुबोध झाला तो मिरवण्या ठेला हरीचा मुराला अनुभव पुराचे मना हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी विष्णू जपाव्याच्या त्याचे रामकृष्ण रामकृष्ण पैसा पैसा जाती झाडानी नाम पाठ प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आमच्या कुलदेवताचं दर्शन घेतलेलंच आहे. दुसरं म्हणजे कुटुंब आहे, फॅमिली आहे दुसरं कुटुंबाचं. सो त्यांचं कुलदैवत आहे आमच्या गावात कुलदेवताचं मंदिर आहे. सो तिकडे पण मी दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. बघा माझ्यासोबत बोला येलकट येलकट जय मल्हार. आणि कोणी कोणी म्हणजे सर्वच कुलदेवताचं आपण दर्शन घेत असतो नवरात्रीमध्ये. आमच्या कुलदेवताचं पण घेतलं हरिपाठ झालेलं आहे म्हणजे चला इथे पण आपण दर्शन घेणार आहोत. बघा घट बसवलेलं आहे नवरात्रीत घट बसवलेलं आहे आणि आपले खंडोबा कुलदेवता त्यांच्या मूर्ती आहेत तिथे. आमचं कुलदैवत आहे बघा. आमचे जिथे कुलदैवत होते तिथे आज पहिल्याच दिवशी हरिपाठ ठेवलेला. सो तुम्ही मी ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे हे हरिपाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 9 रंगांच्या 9 साड्या नेसल्या जातात. तसंच देवीलासुद्धा नेसवले जाते आणि आजचा पहिला कलर आहे तो म्हणजे येलो आणि मी येलो कलर घातलेला आहे आज पहिल्याच दिवसाचा. सो बघा म्हणजे दरवर्षी आमच्या गावातसुद्धा देवीला 9 साड्या नेसवल्या जातात. 9 रंगाच्या देवी ही तपाला बसलेली असते नवरात्रीच्या घटस्थापनेपासून ते 10 दिवसापर्यंत. आणि सो बघा आणि लास्टच्या दिवशी पूजन असतं, दसरा पूजन असतं आणि त्याच दिवशी वाईट शक्तीचा म्हणजे राक्षसाचा हे देवीने वध केलेला आहे. सो बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा नवरात्रीतील आपलं पहिलं दर्शन आमचं कुलदैवत आणि आमच्या गावाची गावदेवी आहे. आणि आमच्या गावाची गावदेवी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडल्यास विकिता मात्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनल जो कोणी नवीन असेल आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका. थँक्यू.